सगळ्यांनाच संस्कृत येतं असं नाही, सगळ्यांनाच संस्कृत जरी आलं तरी त्या गीतेचा अन्वय अर्थ कळतोच असं नाही, सगळ्यांनाच अन्वय अर्थ कळला तरी सुद्धा अर्थाकार वृत्ती असं होईल असं नाही. पण गीता जी आहे ती मात्र समर्थ दाता आहे. काय जे हे श्रवणे अर्थे, श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्षा आरवते, जैसा समर्थ दाता कोणा ते नास्ती न म्हणे. समर्थ दाता जो असतो कोणालाही नाही म्हणत नाही. सगळे आले त्या सगळ्यांना दक्षिणा कपडे जा घेऊन, काही कोणी येऊ द्या, तो म्हणतो आपल्याकडे तसा काही भेदभाव नाही, कोणी आलं तरी सगळ्यांना आपल्याजवळ आहे. समर्थ दाता आहे. ज्ञानोबारायांनी वर्णन केले, समर्थाची पंक्ती भोजने तळल्या वरल्या एकची पक्वाने, तेवी श्रवणे अर्थे पठने मोक्षची लाभे. समर्थाच्या घरचं जेवण आहे, सामान्य माणसाच्या घरचं नाही. समर्थ शब्दाचा अर्थ नुसताच पैशाने समर्थ नाही बरं का, मनाने सुद्धा काय तो समर्थ असला पाहिजे, उदार असला पाहिजे, त्याला समर्थ म्हणायचं. नाहीतर आहे भरपूर श्रीमंत, लोक जेवायला बोलवले, 3 मजल्यावर पंक्ती घरातल्या बसवल्या, खालचे जे ओळखीचे होते त्यांच्याकरता गुलाबजामुन ठेवले, लाडू ठेवले, आणि वरचे बिना ओळखीचे होते बाहेरून आलेले त्यांना पिठलं भाकरी ठेवलं. हा समर्थ नाही. समर्थ शब्दाचा अर्थ आहे तो मनाने सुद्धा समर्थ असला पाहिजे. त्या ठिकाणी पैशाने सुद्धा समर्थ आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी नोहे तुटी कदा कासयाची. कसल्या प्रकारची तिथे तुटी नाही आहे, सगळं आहे. घातीला दुकान देते आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. कारण गीता म्हणजे समर्थ म्हणजे भगवंताचं स्वरूपच आहे. गीता जाना हे वाङ्मय मूर्ती श्री प्रभूची. आणि देव जसा समर्थ आहे तशी गीतासुद्धा काय आहे, समर्थ आहे. देव जसा उदार आहे तशी गीतासुद्धा काय आहे, उदार आहे. अशा पद्धतीने समर्थाच्या घरी एकच प्रकार, अशा पद्धतीने गीता जी आहे ती समर्थ आहे. मग या गीतेचं, या गीतारूपी मंदिरामध्ये सगळेच लोक येतात. सगळे लोक आल्यानंतर सगळेच काही सारख्या अधिकाराचे नसतात. प्रवचनाला सगळे आलेले असले तरी सगळेच काय ऐकायला आलेले नसतात. सहज चाललो होतो, काय चालले काय, मला असं वाटलं काय नंतर प्रसाद बिसाद वाटणार आहे म्हणून येऊन बसणारे असतात. काही जे असतात ते आलेले असतात, पण आले तरी त्यांचं लगेच लक्ष लागत नाही. काही आलेले आहेत थोडेसे, त्यातले काही ज्ञानेश्वरी घेऊन आलेले असतात, काही बिगर ज्ञानेश्वरीचे असतात. ज्ञानेश्वरी जवळ असली तरी ज्ञानेश्वरीत पाहणारे थोडेच, ज्ञानेश्वरी पाहिली तरी त्यातल्या ओव्या नीट समजणारे थोडेच, समजली ज्ञानेश्वरी तरी त्याचा अर्थ कळणं थोडेच, पण अर्थ कळल्यानंतर सुद्धा त्या अर्थाच्या आकाराची वृत्ती करणारे थोडे. पण गीता अशी आहे, या गीतेमध्ये, या गीतारूपी मंदिरामध्ये असं हे दिव्य मंदिर आहे. काही काही मंदिरं त्यांचं पावित्र्य इतकं श्रेष्ठ असतं, इतकं दिव्य असतं. ते आजी आहेत ना, त्यांना इकडे बसवा समोरच्या. त्या गीतेच्या मंदिरामध्ये काही काही मंदिरातलं पावित्र्य असं असतं की त्या मंदिराच्या जागेवर जरी नुसतं गेलं तरीसुद्धा त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये सत्वगुण निर्माण होतो. मंदिराच्या प्रदक्षिणेचं फळ सांगितलं आहे काय ठिकाणी. मग आपण मागे सुरुवातीला चर्चा करून आलो, पंढरपूरला मंदिराच्या प्रदक्षिणेचं फळ सांगितलं आहे.
मंदिराचे पाठीच्या दर्शनाचं फळ सांगितलं, कळसाच्या दर्शनाचं फळ सांगितलं आहे, महाद्वाराच्या दर्शनातलं फळ सांगितलं आहे. अशा पद्धतीने मंदिराच्या त्या ठिकाणी इतकं सामर्थ्य असतं, प्रदक्षिणा जरी केली मंदिराला तरीसुद्धा त्या ठिकाणी अनंत प्रकारचं पुण्य प्राप्त होत असतं. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याशी पुण्या नाही गणना, त्याशी जन्म नाही पुन्हा, आणि त्याच्या पुण्या नाही गणना. ती तसं सुद्धा कुठतरी एक प्रमाण आहे मला वाटतं. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे होती भंगा, दृष्टी परता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी, कुशावरता घडता स्नान, आणि नामा म्हणे प्रदक्षिणा. असं आहे का? बरं, पाठभेद असतील, असू द्या, काय हरकत नाही, समन्वय करून चालायचं. म्हणून अशा पद्धतीने काय आपलं कानपाट असतं. म्हणून हे गीतारूपी मंदिर आहे, हे सुद्धा असं दिव्य मंदिर आहे. ह्या मंदिराला तुम्ही प्रदक्षिणा करा, एक प्रदक्षिणा जपाची या, बाहेरून करती या, एक ते सर्वनमिषे छाया सेविती याची. काही लोक आले मंदिरामध्ये, आल्यानंतर नुसती काय करतात, प्रदक्षिणा करतात. ते म्हणतात आपल्याला दर्शनाला रांग फार मोठी आहे, वेळ लागेल, आपलं 2 प्रदक्षिणा 3 प्रदक्षिणा करू, माऊलीचं बाहेरून दर्शन घेऊन जावं म्हणतात. आत घुसायला नको, गर्दीत जायला नको, एवढा वेळ नाही. हो, आणि प्रदर्शन झाल्यानंतर मग बाहेर ओट्यावर बसून 2-4 तास गप्पा मारत निवांत बसतात. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. एक प्रदक्षिणा जपाची या गीतारूपी मंदिराची एक प्रदक्षिणा करता. एक प्रदक्षिणा, ती कशाची प्रदक्षिणा? जपाची प्रदक्षिणा आहे. जपाची म्हणजे गीतेचा जप करणं. जप कशाला म्हणतात? एकदा म्हणणं याला जप म्हणतात. गीतेचे सगळे श्लोक एकदा म्हणणं याला काय म्हणायचं? गीतेचा जप करणं. म्हणजे संपूर्ण गीतेचं पारायण करतात. एक प्रदक्षिणा जपाच्या बाहेरून करती या. ही प्रदक्षिणा करत असताना ते बाहेरून प्रदक्षिणा करतात, म्हणजे फक्त एक पारायण करतात गीतेचं. अर्थाचा विचार ते करत नाहीत. कदाचित संस्कृत त्यांचं झालेलं नसतं, पण नुसतं त्या ठिकाणी गीतेचं संहिता बसलेली असते आणि संहिता गीतेवर श्रद्धा ठेवून ते फक्त गीतेचं पारायण सारखं करतात. सारखं करतात म्हटल्यापेक्षा एक प्रदक्षिणा जपाची आहे म्हटले. एक त्यांनी पारायण केलं. बाहेरून करती या. काही लोक बाहेरून त्या ठिकाणी अशा प्रकारे जप करतात, म्हणजे गीतेचं फक्त पारायण करतात. एक ते श्रवण मिशे छाया सेविती ययाची. काही लोक जे आहेत ते नुसतं पारायण करतात, आणि काही मात्र जे पारायण चाललेलं आहे त्याचं काय करतात? श्रवण करतात. जिथं पारायण चाललेलं आहे तिथे जाऊन बसतात, आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी ते पारायण ऐकतात. श्रवण मिशे छाया म्हटलंय. ऐकत असताना त्या गीतेची जी काही अक्षर आहेत आणि त्या गीतेच्या अक्षराची सावली, गीतेचे अक्षर जे आहेत, गीतेचे श्लोक आहेत, त्याचा उच्चार जो आहे तो एक प्रकारे माणसाला शांत करणारा आहे, शीतल करणारा आहे. सावली जशी माणसाला शांत करते, शीतल करते, बाहेरची सावली तरी माणसाला तात्पुरती शीतल करील, शांत करील, पण ह्या गीतेच्या श्लोकाची सावली, गीतेच्या पारायणाची सावली म्हणजे श्रवण आहे. जो कोणी श्रवणाकरता येऊन बसला त्याला सुद्धा त्या ठिकाणी पुढे फळ मिळणार आहे बरं का. श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. तैसा मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, इथे मोक्ष असे आयता
पण ते पुढचं श्रवण आहे. याने नुसतं पारायण चाललंय त्याचं श्रवण, अजून त्याला गीता कळली नाही. गीतेचं पारायण चाललंय ना, ती प्रदक्षिणा आहे आणि त्याचं श्रवण केलंय. मागे मी कथा सांगितली होती, गीता प्रेसच्या अंकातच ती कथा आलेली आहे. चैतन्य महाप्रभू एका गावातून चालले होते आणि तिथे गावात गीता जयंती होती आणि गीता जयंतीचं लोक पारायण करत होते. पारायण करत असताना एक मनुष्य देवळाच्या बाहेर ओरीवर बसलेला होता आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते, मोठे मोठे रडायचा तो. चैतन्य महाप्रभू म्हटले, बाबा काय भाग्यवान मनुष्य आहे, गीता ऐकतोय आणि हा रडतोय. त्याच्याजवळ गेले आणि त्याला विचारलं, बाबा तुम्ही धन्य आहात, भाग्यवान, गीता ऐकता ऐकता तुमच्या डोळ्यात पाणी येतं आहे, सोपं नाही. तुम्हाला गीता कळते का? ते म्हटलं, मला गीता कळत नाही, मला संस्कृत कळत नाही, मला मराठी नीट बोलता येत नाही, ऐकता येत नाही, बोलता येत नाही, कळत नाही. मग तुम्हाला त्या ठिकाणी हे गीता ऐकून रडायला कसं काय येतं आहे? त्यांनी सांगितलं, मला एवढंच माहिती आहे, फक्त गीता म्हणजे माझ्या भगवंताच्या मुखातले शब्द आहेत. असा माझा भगवान परमात्मा बोलतोय, माझ्या भगवान परमात्म्याचे शब्द आहेत असं म्हणूनच मला एवढं अनावर झालं, अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि माझ्या डोळ्यातून पाणी येते. ते चैतन्य महाप्रभूंनी त्याचं दर्शन घेतले. म्हटले, अर्थ कळणाऱ्याला सुद्धा जी गती प्राप्त होणार नाही ती तुला आता झाली. एवढं तुझं अंतःकरण शुद्ध झालं आहे. या भावनेने गीता ऐकली एखाद्याने, श्रद्धेने, की साक्षात भगवंताच्या मुखातले शब्द आहेत. कानाच्या महाद्वारी जेथ गजर करी सृष्टीचे आदिवरी जायचे. पाप झाली ववी आपली. एक जे गीतेचे अक्षरे जेतुली का कर्णद्वारे रिगती तेतुली होती पुरे अश्वमेध की. म्हणून अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा जपाची या बाहेरून करती या एक ते श्रवण मिशे छाया सेविती ययाची. केवळ ऐकतात आणि त्या छायेमध्ये. म्हणून गीतेला एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी द्राक्षलता म्हटलंय बरं का. श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता, संसार पथ श्रांता विसवावया. संसाराने तप्त झालेले, श्रमिक झालेले, संसाराने दुःखी कष्टी झालेले लोक, एखादा मनुष्य जाता जाता खूप उन्हाने थकलेला आहे, प्रवासाने थकलेला आहे आणि थकलेल्या माणसाला काय दिसली? काय दिसली? बाग दिसली. कुठली? द्राक्षाची. आणि नुसती द्राक्षाची बाग नाही, अशी द्राक्ष ज्या त्या ठिकाणी द्राक्षाची जी वेल आहे ती घनदाट आहे. घनदाट सावली खाली आहे आणि सावली आहे नुसती असं नाही, तर मधुर मधुर द्राक्षेसुद्धा त्याच्यामध्ये आहे. हा गेला आणि खाली बसला. बसल्यानंतर त्याला सावली मिळते, द्राक्ष खाल्ल्यामुळे तृप्ती मिळते. तिथेच झोपतो, परत द्राक्ष खातो आणि तृप्त होऊन निघतो. त्याप्रमाणे संसार पथश्रांता, तुम्ही आम्ही संसारामध्ये थकलेले, भागलेले, कष्टलेले जीव, आणि तुमच्या आमच्याकरता गीता म्हणजे काय? श्लोकाक्षर द्राक्षलता. ही श्लोकातले अक्षर आहेत, ही आहेत द्राक्ष, पिकलेली द्राक्ष आहेत. आणि सगळे जे संपूर्ण गीता आहे हीच लता आहे. आणि त्या ठिकाणी संसार पथश्रांता विश्रांती प्राप्त होते. विसवावया एक ते अवधानाचा पुरा, विडा पाऊड भीतरा, घेऊन निगती गाभारा अर्थज्ञानाचा. काही प्रदक्षिणा करतात, काही सावलीत येऊन बसतात. प्रवचन चाललंय, बाबा खांबाला टेकून चला बसा आतमध्ये जाऊन. काय का होईना आपल्या कानावर दोन अक्षर पडतील म्हणून बसतात, ऐकतात. जो पारायण करतो आणि काही जे आहेत ऐकायला बसतात, तिसरे काही अधिकारी असतात, ते काय करतात? एक ते अवधानाचा पुरा,
विडा पाऊड भीतरा घेऊन रिगती गाभारा अर्थज्ञानाच्या. काही नुसते बाहेर प्रदक्षिणा करतात, काही येतात मंदिरात बसतात, गर्दी असते ना मंदिरात, आणि मंदिरात आत जाण्याकरता आपल्याकडे काहीतरी पूजेचं साहित्य वगैरे असतं, लागतं. आपण पूजेचं साहित्य आणलं नाही, गर्दी जास्त आहे, मग आपली प्रदक्षिणा करू. काही बाहेर प्रदक्षिणा करतात, निघून जातात. काही आतमध्ये येऊन बसतात, श्रवण करतात. पण काही मात्र त्यांच्याकडे पूजेचं साहित्य असतं, आणि ज्याच्याकडे पूजेचं साहित्य असतं तो अभिषेक करायला एकदम आत जातो. कोणतं पूजेचं साहित्य घेऊन जातात, कोण आत शिरतात, कोणते ते अधिकारी आहेत, ते 46 नंबरच्या ओळीत सांगितले. वाचा सगळ्यांनी, ओळी वाचा जमट. एक ते घेऊन रिगती गाभारा, असं वाचल्यानंतर कमीत कमी ही ओवी चालली हे लक्षात येईल. एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा घेऊन रिगती गाभारा अर्थज्ञानाचा. त्यांच्याकडे पूजेचं साहित्य आहे. कोणतं? विडा पाऊडा. देवीचं मंदिर आहे ना, गीता ही देवी आहे, आणि या देवीच्या मंदिरात जात असताना, प्रत्येक मंदिरात जाताना त्या त्या देवाला जे लागणारे उपचार आहेत, वस्तू असतात, ते घेऊन जायचं असतं. पांडुरंगाकडे जायचं असेल तर काय घेऊन जायचं? हां, तुळशी, बुक्का, हां, पेढे. बर. तर देवीचं मंदिर असल्यामुळे ते देवीला विडा आवडतो वाटतं. हां, पानाचा, हां, विडा आणि थोडेसे पैसे दक्षिणा. विडा पाऊडा, ते विडा घेऊन जायचं आतमध्ये. हां, मग देवीला लागतो का देवी समोरच्यांना लागतो काय माहिती, पण ते सोडत नाहीत आतमध्ये. मंदिरात जायचं असेल तर देवीला समर्पित करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी विडा पावडा घेऊन निघाले काय. पण कोण आहे ते? कोणता विडा पावडा घेतला त्यांनी? कोणता विडा पावडा घेतला? हा, अवधानाचा. एक ते अवधानाचा पुरा. पुरा अवधानाचा, नुसत्या अवधानाचा नाही बरं का, अर्ध्या अवधानाचा नाही, पूर्ण अवधान. हेच विडा पावडा आहे. हाच विडा आहे आणि हाच पैसा आहे. आपलं पूर्ण अवधान जे आहे, हाच कोणी विडा, हाच कोणी पैसा घेऊन काही लोक आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जातात गीतेच्या. म्हणजे त्यांचं लक्ष जे आहे पूर्ण लक्ष असतं. म्हणजे गीता नुसती पारायण करत नाहीत, नुसती ऐकत नाहीत, ऐकल्यानंतर श्रवण केलं, श्रवण केल्यानंतर ते मनन करतात, निधिध्यासन करतात. काय सांगितलं आहे गीतेमध्ये, एकदम लक्षपूर्वक विचार करतात. तरी अवधान ऐकले मग सर्व सुखासी पात्र होई जे, हे प्रत्युज्ञोत्तर माझे अवघड आहे. हे लक्ष देणं अवघड आहे बरं का. गुरुवारी सांगत असतात, लक्ष देणं सोपं आहे पण लक्ष देणं अवघड आहे. एक लक्ष देणं सोपं आहे पण लक्ष देणं अवघड आहे. म्हणजे ₹1,00,000 देणं सोपं आहे, ₹1,00,000 देण्याकरता जेवढं पुण्य पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पुण्य लक्ष देऊन ऐकण्याकरता पाहिजे. अवधान दिल्याशिवाय आपल्याला गाभाऱ्यात जाता येत नाही. गीतेच्या गाभाऱ्यात शिरायचं असेल, अवधानाचे हाते न्यावे हृदया आतवते. अवधान पाहिजे, लक्ष पाहिजे. आत गाभाऱ्यात शिरायचं असेल तर एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा. विडा आणि पैसा घेतात आणि भीतर घेऊन रिगती गाभारा अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात ते शिरतात. म्हणजे गीतेचा जो अर्थ आहे त्याचा ते विचार करायला लागतात. सांगितलं आहे गीतेमध्ये, पण ह्या गीतेतल्या या श्लोकाचा अर्थ काय? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः
मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे कोणतं धर्मक्षेत्र आहे, कोणतं कुरुक्षेत्र आहे? हे शरीरच धर्मक्षेत्र आहे, शरीरच कुरुक्षेत्र आहे. या शरीरामध्येच पांडवही आहेत, शरीरात कौरवही आहेत. पांडव म्हणजे सद्गुण, कौरव म्हणजे दुर्गुण, आणि यांचा चाललेला आहे संघर्ष. सद्गुणांच्या बाजूने परमात्मा आहे, आणि म्हणून शेवटी विजय कोणाचा होणार आहे? सद्गुणांचा विजय होईल, धर्माचा विजय होईल. प्रत्येक श्लोकाच्या अशा पद्धतीने अर्थ भगवान परमात्म्याचं वर्णन केलं. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. काय याचा अर्थ आहे? याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? परमात्मा जिथे असतो तिथेच विजय असतो, म्हणून मी परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. असं अर्थज्ञान, नुसतं अर्थज्ञान नाही तर त्या अर्थाकार त्यांची वृत्ती होते. त्याच्याकरता ते अवधान देतात. सहजे तरी अवधारा वक्तृत्व अवधानाचा होय चारा, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची. अर्थ बोलाची वाट पाहे अभिप्रायोचे अभिप्राया ते विये, भावाचा फुलवरा होत जाये मतीवरी. अवधान दिलं तर हे सगळं होईल, नाहीतर ऐकता ऐकता कोणात तरी जांभळीचा आवाज आला आता. हां, हे असं ऐकणं जर असेल, झोपत ऐकणं असेल, जांभळे देत ऐकणं असेल, तर त्याचा एवढा फायदा होईल असं सांगता येणार नाही. म्हणून प्रवचनाचं सांगतोय बरं का. मात्र गीता अशी आहे, गीता तुम्ही कशी ऐका? झोपेत ऐका, बाहेरून ऐका, नुसतं पठन करा, नुसतं श्रवण करा. ते निजबोधे उराउरी, जे आतमध्ये जातात गाभाऱ्यामध्ये अर्थज्ञानाच्या, त्यांना काय प्राप्त होतं? त्यांना कोणतं फळ प्राप्त होतं? जे पूर्ण अवधान घेऊन, हातामध्ये अवधानाचा विडा आणि पैसा घेऊन आतमध्ये शिरले गीतेचा अर्थ ज्ञान ज्यांनी प्राप्त करून घेतलं, त्यांना काय फल प्राप्त होतं? ते निजबोधे उराउरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही आती. ज्यांना अर्थज्ञान झालेलं आहे ते लगेच कोणाला भेटतात? ते निजबोधे, त्यांना निजबोध प्राप्त होतो. गीतेच्या अर्थाचं चिंतन करता करता त्यांना बोध प्राप्त होतो. बोध म्हणजे काय? ज्ञान प्राप्त होतं. निजबोध म्हणजे आपल्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनःषष्ठानींद्रियानि प्रकृतिस्थानी कर्षती. मी तर परमात्मा स्वरूप आहे. मी या देहाशी तादात्म्य केलं आहे म्हणून मी जीव झालो आहे. हे तादात्म्य अज्ञानामुळे झालेलं आहे, आणि हे तादात्म्य सोडल्याबरोबर मी ब्रह्मरूपच आहे, मी आत्मरूपच आहे, मी जीव नाही. अशा प्रकारे त्याला काय होतो? बोध प्राप्त होतो. गीतेमध्ये अशा अनेक प्रकारे अर्जुनालाही असा बोध प्राप्त झालेला आहे. संजयांना सुद्धा असा बोध प्राप्त झालेला आहे. मी परमात्मा स्वरूप आहे, मी त्या ठिकाणी भगवत स्वरूप आहे. देह तादात्म्य त्यांचं गेलेलं आहे आणि ते सगळे भगवत स्वरूप झालेले आहेत. असा अर्जुनाचाही पूर्णोद्गार त्या ठिकाणी ऐकायला मिळतो ज्ञानेश्वरीमध्ये. संजयाचा सुद्धा पूर्णोद्गार ऐकायला मिळतो. ज्यांनी ज्यांनी गीतेचं श्रवण केलं त्यांना सगळ्यांना अर्थाचं चिंतन केलं. अर्थाचं चिंतन केल्याबरोबर त्या ठिकाणी ते निजबोधे उराउरी, त्या बोधामुळे, उराउरी म्हणजे काय? सत्वर त्वरेने भेटती आत्मया श्रीहरी, लगेच आत्मारूपी श्रीहरीला. आत्म्याला इथं श्रीहरी म्हटलेलं बरं. हो, तो माऊली भेटे आत्मा.
ती प्रियाची प्रिय परमसीमा, तो माऊली भेटे आत्मा, ते खेवी आटे डिंडिमा, संसारिक हे. श्रीहरी जो आहे तोच आत्मा आहे. आपल्या सगळ्यांचा आत्मा असलेला जो श्रीहरी, जो परमात्मा आहे, गीतेचं त्या ठिकाणी अर्थज्ञान झालं की लगेच तो मनुष्य, ज्याला गीतेचं अर्थज्ञान झालं, ज्याला गीता कळाली, त्याचे आणि परमात्म्याची काय होते, उराउरी भेट होते. उराउरी म्हणजे सत्वर, ठीक आहे ना, हे उर आणि ते उर, म्हणजे परमात्मा येऊन त्याला आलिंगन देतो. हे हृदयचे ते हृदय घातले, हृदया हृदय एक झाले, अशा प्रकारची स्थिती त्याला काय होते, प्राप्त होते. परी मोक्ष प्रसादी सरी सर्वाही आती. परी ज्ञानोबा म्हणतात, पण तुम्ही असा विचार, परंतु मोक्ष प्रसादी सरी सर्वाही आती. मोक्ष हा प्रसाद आहे. मंदिर जे आहे हे मोक्षाचं मंदिर आहे, आणि म्हणून या मोक्ष प्रसादामध्ये, मंदिरामध्ये सरी सर्वाही आते, सर्वांना समान फळ प्राप्त होतं. किंवा या मंदिरामध्ये मोक्ष मात्र समान सगळ्यांना प्राप्त होतो. एखाद्याने पारायण केलेलं असेल, एखाद्याने श्रवण केलेलं असेल, एखाद्याने अर्थाचं चिंतन केलेलं असेल, पण सगळ्यांना समान फळ. तुम्ही म्हणाल समान फळ कसं काय हो? एक नुसताच पारायण करतो, त्याला संस्कृत येत नाही, काही नाही, काही नाही, तो पहिल्या वर्षाला बसला नाही, तो व्याकरण शिकला नाही, गमगच्छती घोकलंही नाही, नुसताच पारायण करतो, त्यालाही मोक्ष. आणि आम्ही एवढी धडपड करून पार अन्वय शिकलो, अर्थ शिकलो, आम्हालाही मोक्षच. मग काय फायदा? तर फायदा आहे, श्रद्धेने करणारा जर असेल, ज्ञानोबा म्हणतात, इथे अधिकाऱ्यापेक्षा जो ऐकणारा आहे त्याच्यापेक्षा देणारा किती श्रेष्ठ आहे, हे महत्त्व आहे. ऐकणाऱ्यापेक्षा इथे, आपल्या अधिकारापेक्षा इथे गीतेचा अधिकार चालतो. गीतेची वस्तू सामर्थ्य शक्ती आहे. समर्थाची पंक्ती भोजने, तळल्यावरल्या एकचे पक्वाने, ते श्रवणे अर्थे पठने, मोक्षची लाभे. गीता जी आहे ती समर्थ आहे, साक्षात भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. ज्ञानोबा यांनी गीतेला भोळा ईश्वर असं म्हटलंय. गीता ईश्वर भोळा, ले व्यासोक्ती कुसुम माळा, परी माझ्या दुर्वादळा नाना. भोळा ईश्वर आहे. जसे भगवान शंकर भोळे आहेत ना, कोणी काही आलं, कसंही आलं तरी त्याला सगळं देऊन टाकतात, त्याप्रमाणे हा साक्षात ईश्वर आहे. या निमित्ताने का होईना बाबा, माझ्याजवळ हा आलेला आहे, पारायण तरी करतोय, श्रवण तरी करतोय. म्हणून गीता जी आहे ती त्या ठिकाणी सगळ्यांना, गीता माऊलिये नसे जाणे ताने, गीता पाठकाशी असे, फळ अर्थज्ञाची सरसे. गीता माऊलिये नसे जाणे ताने. आई आहे, आई आहे, आणि आईला मात्र जाणं आणि ताणं मुलगा नसतं बरं का. एक लहान मुलगा आहे आणि जाणता मुलगा, एक नेणता मुलगा आहे. आईचं प्रेम उलट जाणत्यापेक्षा सुद्धा नेणत्यावर जास्त असतं. तसं एखादा अज्ञानी बालक आहे, नाही त्याला संस्कृत कळत, नाही त्याला अर्थ कळत, आणि एखाद्याला खूप चांगला अर्थ कळतो, त्याने पार गीता पाठ केलेली आहे, त्याला अर्थसहित पाठ केलेली आहे. पण ह्याच्याकडे जर श्रद्धा असेल तर ह्याला लवकर फळ मिळेल. पाठ केलेली आहे, सगळा अर्थही कळतोय, पण गीतेवर जर श्रद्धा नसेल तर फळ मिळायला काय कदाचित उशीरसुद्धा लागू शकतो. गीता माऊली नसे जाणे ताने. हा जाणता आहे का नेणता आहे? जसं देव आहे, उदार आहे, देव उदार अपरमितू असे, याचक स्वेच्छा सदोदितू, सहस्रवरी देतू, सर्वस्वी आपोले. उदार आहे. आणखीन काय काय उदारच सांगत, घेऊन गीतार्थ उगाना, ज्ञानी जे विचक्षणा,